भुसावळात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून विकासात अडथळे आणले जात असल्यानं अनेक वर्षापासून रखडलेल्या शहराच्या विकास कामांवर मोठा परिणाम झालाय। त्याच्या निषेधार्थ भुसावळातील राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उबाटा गटाकडून भाजपाच्या या कृती विरोधात सोमवार 6 रोजी सकाळी 11 वाजता प्रांत अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला। सत्ता परिवर्तनानंतर राष्ट्रवादीकडे सत्ता आली व पहिल्याच सभेत शहर विकासाचे विषय घेण्यात आले। त्यानंतर भाजपाने शहर विकासाच्या 177 विषयांना विरोध करत याची जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले। परिणामी या कामांना ब्रेक लागला। शहर विकासाच्या विषयांना अडकाटी आणून शहर विकासापासून वंचित ठेवण्याचं काम भाजपाकडून सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। प्रसंगी नगरसेवक उल्हास पगारे, कामगार नेते जगन सोनवणे, दुर्गेश ठाकूर, रवी सपकाळे, सचिन पाटील, अजय पाटील, जयंत लोणारी, गणेश सोनवणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। गर्दी, दहशत आणि जे तानाशाही आणि जे विकास कामाला विरोध करण्याचा सपाटा या ठिकाणी सुरू केलेला आहे। म्हणून सभागृहाची ही लढाई आम्ही आता रस्त्यावरती येऊन आज जनता रस्त्यावर आलेली आहे। हा आक्रोश आम्ही आज या ठिकाणी मांडतोय। आणि म्हणून या ठिकाणी जे आहे म्हणजे हे जे आहेत हिंदूंचे दुश्मन, बीजेपीचे नगरसेवक, मुस्लिमांचे दुश्मन, बुद्ध विहाराचे दुश्मन, महापुरुषांचे दुश्मन, जे गोशाळा आम्ही या ठिकाणी त्याचा ठराव घेतलेला आहे, गोसेवकाचा त्याचे दुश्मन, म्हणजे अशा पद्धतीने पाण्याचे दुश्मन, रस्त्याचे दुश्मन, विजेचे दुश्मन, त्याचबरोबर घरकुलाचे, गरिबांचे, अपंगांचे हे जे दुश्मन नगरसेवक आहेत, आम्ही हे असे जनहिताचे ठराव या नगरपालिकेमध्ये मांडलेले आहेत। आणि या ठिकाणी जे काही कचरा सेठ, काही आलमचोर हे जे लोक आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी, गुंडगिरी करून महिला नगराध्यक्षाचा अपमान त्या ठिकाणी करतायत। हा जो हस्तक्षेप आहे मंत्र्यांचा, मीनी त्यातली कडी लावा आतली, वरतून दाखवायचं प्रतिमा एकदम क्लीन, भुसावळकर तर हैराण आहे। भुसावळकर प्रत्येक नागरिक त्रस्त आहे, भुसावळकर प्रत्येक नागरिक त्रस्त असल्यामुळे आक्रोश मांडण्यासाठी या ठिकाणी आला। हा त्रस्त नागरिकांचा वरंगाव मध्ये बी तेच आहे। वरंगाव नंतर जे कलेक्टर साहेबांना तुम्ही इथे बोलवा, तोपर्यंत आपण जाणार आहे का? आम्ही आमचा DA साहेब इथे मांडले।